झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातले काँग्रेसचे गुंड नगरसेवक राजा गवारे याला अटक करण्यात आलेली आहे। 2011 सालातील दीपक पाटील व्यावसायिक खून प्रकरणी कोर्टानं आजामीन अर्ज फेटाळल्यानंतर कळवा पोलिसांनी राजा गवारेला अखेर अटक केलेली आहे। या खून प्रकरणानंतर राजा गवारे फरार झालेला होता आणि त्यानंतर त्यानं अटकपूर्व जामीन अर्ज घेऊन ठाण्याच्या वॉर्ड क्रमांक 53 मधून काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक पदाची निवडणूक लढवली। या निवडणुकीत तो निवडूनही आला। महापौर निवडीच्या आदल्या दिवशी नोंदणी करण्यासाठी तो अचानकपणे कोकण भवनातही हजर झालेला होता। त्यावेळी त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार खासदार असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला होता। गुंड अशी ओळख असलेला राजा गवारीवरती यापूर्वीही 2 खुनांचे गुन्हे दाखल आहेत। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याबरोबर। कपिल, ठाण्यामधल्या गुंड नगरसेवक जो आहे अखेर गजाआड झालेला आहे, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? नक्कीच विशाल, मोठी बातमी खरं म्हणजे एक नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या ठाण्यामध्ये ह्या नगरसेवक पदावरनं। 53 नंबर वॉर्ड आहे, त्या 53 नंबर वॉर्डमध्ये राजा गवारे याला तिकीट दिल्यापासूनच कॉन्ट्रोमध्ये हा भाग आला होता। एकंदरीतच प्रचारामध्ये नसतानाही फरार असतानाही तो निवडून आला होता व काँग्रेसचं तिकीट दिलं होतं। त्यानंतर कोकण भवनामध्ये गेला होता आपलं रजिस्ट्रेशन नगरसेवक पदाचं। तेव्हा काही आमदार आणि खासदार एनसीपीचे काँग्रेसचे होते अशाही बातम्या आल्या होत्या। व 3 तारखेला 3 मार्चला त्यांनी अँटीसिपेटरी बेल घेतली होती व महापौरच्या इलेक्शनमध्ये तो स्वतः हजर राहून त्यांनी निवडणूक लढवली होती। त्यानंतर 7 तारीख दिली होती कोर्टाने आणि तेव्हा तो हजर झाला नव्हता आणि आज ती तारीख दिली होती। त्यावेळी कोर्टाने त्याचा जामीन फेटाळलेला आहे व जामीन फेटाळताच कळवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। म्हणजे एक फरार आरोपी किंवा फरार नगरसेवक याला अरेस्ट केली असंच बोलू शकतो विशाल आपण। निश्चितच धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। ठाण्यातला काँग्रेसचा गुंड नगरसेवक राजा गवारे याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। 2011 सालातील दीपक पाटील व्यावसायिक खून प्रकरणी कोर्टानं आजामीन अर्ज फेटाळल्यानंतर कळवा पोलिसांनी राजा गवारेला अटक केलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।